बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। असं असताना इथल्या दुर्गापूर जवळ मुख्य रस्त्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय। एवढ्या सगळ्या बाटल्या कुठून आल्या? चंद्रपुरात खरंच दारूबंदी आहे का असे प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालेत। दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात बाटल्यांचा खच, इतकी सगळी दारू रिचवली कुणी? चंद्रपुरात झिंगाट निवडणूक, दारूच्या बाटल्यांचा हा खच पहा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गापूर मधल्या मुख्य रस्त्यावरचं हे दृश्य। या काही एक दोन बाटल्या नाहीत, इथं अक्षरशः बाटल्यांचा कचरा पडलाय। आता सगळ्यांना हाच प्रश्न पडला असेल की चंद्रपुरात दारूबंदी आहे, मग या दारूच्या रिकाम्या बाटल्या आल्या तरी कुठून? याचंच उत्तर शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस यंत्रणांसमोर आहे। अनेकांनी हा सगळा प्रचारकांच्या श्रमपरिहाराचा प्रताप असल्याचं म्हटलंय। चंद्रपुरात नुकताच लोकसभेची निवडणूक पार पडली। दिवस रात्र सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत होते। त्यांच्या श्रमपरिहारासाठी हा साठा वापरण्यात आल्याची कुजबूज इथं सुरू झाली आहे। दारूबंदी होऊन जवळपास 4 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि दारूबंदी मला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठेही दिसत नाही। आज जो मी साम टीव्हीवर आत्ताच मी बातमी पाहिली की दुर्गापूरमध्ये कमीत कमी 10 ते 20 हजार बॉटलाचा खच दिसला, याच्यावरून असं सिद्ध होते की दारूबंदी नाही आहे, दारू सर्रास सुरू आहे, पण ती दारूबंदी सबशेल फेल ठरलेली आहे। चंद्रपुरात दारूबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यानं पोलीस प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। मुळात हा साठा आला कुठून? पोलिसांना याची जराही कुणकुण कशी लागली नाही की या सगळ्या श्रमपरिहाराला पोलीस आणि संबंधित यंत्रणांचा आशीर्वाद होता? याची उत्तरं तपासादरम्यान द्यावीच लागतील, नाहीतर चंद्रपुरात कुणीही या आणि झिंगाट व्हा असा संदेश सगळ्यांपर्यंत जाईल। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।